काही राजीनामा वगैरे द्यायची गरज नाही दादा. विरोधकांना जेवढी मागणी करायची आहे करू द्या. अरे 1800 कोटीचा घोटाळा लेकरांनी केला तर करू द्या की. अरे वाटलं त्याला मैदानाबरोबर भूखंडाबरोबर खेळायचं. आता आम्ही नाही शिवसेनेला बोललो होतं पेगविन बरोबर खेळतोय, तर तुमचं पोरगा त्या भूखंडाबरोबर खेळतोय. 1800 कोटीचा घोटाळा केलाय ना, त्यासाठी राजीनामा कसला द्यायचा? आता राजीनामा कोणी द्यायचा? ज्याला लाज वाटते त्याने द्यायचा. आता लाजेचा आणि आपला काय संबंध आहे का? 70,000 कोटीचा घोटाळा आपण पचवला ना, मग 1800 कोटी की झाड की पत्ती. अरे लेकराने केलाय, माहिती नव्हतं. आता बाकीच्यांच्या पोरांनी 300 रुपयाचा शर्ट घेतला तर बापाला विचारतात, पण तुमच्या पोराने 1800 कोटीचा घोटाळा केला आणि जमीन घेतला, भूखंड घेतला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. त्यात दोष कुठला आणि कुठला गुन्हा केलेला आहे? अरे मंत्रिपदाबरोबर बसल्यावर आपल्याला घोटाळे तर केले पाहिजेत, लोक शेण घालतील, आणि त्याच्यासाठी लाज कसली बाळगायची? अहो घोटाळे केले म्हणजे केले. आधीचा 70,000 कोटीचा घोटाळा पचला, आता 1800 कोटीचा लेकराचा घोटाळा पण पचून जाईल. आणि लाज आपण कशाला बाळगायची? लाज आपल्याला कशाला वाटून घ्यायची? लाज त्या जनतेला वाटली पाहिजे.